गेल्या 3 महिन्यांपासून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मुंबईतील जलवाहतूक सेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली होती। गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा, गेटवे ते एलिफंटा या सेवा पुन्हा सुरू झाल्या होत्या। अशातच आता धक्कादायक घटना समोर आली आहे। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबई पोलीस आणि भारतीय नौदल यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरी बोट उरण करंजा येथे बुडाली असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यामध्ये 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यातील काही जणांना बाहेर काढण्यात आले आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजले आहे। हा अपघात कसा झाला त्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही। सदर ठिकाणी नौदल, JNPT, कोस्ट गार्ड, येलो गेट पोलीस ठाण्याच्या 3 आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचाव कार्य चालू आहे। मुंबईवरून अनेक प्रवासी सुट्टीच्या दिवशी किंवा कामाच्या निमित्त बोटीने प्रवास करतात। गेटवेहून अलिबागच्या मांडवा, एलिफंटा बेटावर जाण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते। या बोटी लाकडाच्या असल्याने त्यांचे आयुर्मान कमी झालेले आहे। त्यामुळे येथील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। तसेच प्रवाशांच्या सुरक्षेकडे कानाडोळा केला जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे। वादळवारा लाईव्ह साठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।